ऍडमिशन घेतलं आणि शिकायला गेलो पण भलतंच काहीतरी झालं. हो भलतंच काय चांगलं झालं. क्रश म्हणजे काय? क्रश म्हणजे आवडायची मला, म्हणजे कोण? ही. तशा भरपूर आवडायच्या पण त्यातली ही एक जास्त. हे नाचायची. नाचायचे नाही, नाचवायचे. आता कोण कोणाला नाचवतं? नाचवते. त्यांनी सोडून दिलं मी भेटल्यानंतर. मग तुम्ही सुरू केला डान्स? काय असं करता? पूर्वी किती अगदी कासावीस होता तुम्ही. कधी नेताय? नक्कीच नेऊ. आता जायचं होतं पण बहिणीचं लग्न असल्यामुळे ह्या कारण काढू नका नुसती. दुसरी अपेक्षा म्हणजे मोबाईलमध्ये खूप चॅटिंग करतात, ते बंद केलं पाहिजे. मोबाईल कुठे येतो? खिशात. त्या पाण्यात टाकतो. ह्याची एक तमन्ना त्याने तिला सांगितली होती की मला घारीगोरीच मुलगी करायची. का हो असं का? काय माहित नाही, माझं लहानपणापासून तसंच होतं काहीतरी. लहानपणापासून होत असेल की घारी गोरी मुलगी मला असावी. पण ज्या दिवशी बाबांना कळलं प्रतिक्रिया काय होती? मला हकलून दिलेलं घरात, दप्तर घेऊन. दप्तर घेऊन. तेव्हा ही गोष्ट कळली त्यावेळेला काय मनात होतं? आता कसं वाटतंय? सुनेबद्दल, जावयाबद्दल कोण बोलणार? ही माझी मुलगी आहे हं. आणि हा जावई आहे. आता बरेच वर्ष झाली लग्नाला, त्यामुळे दोघांचे एकमेकांना, मुलीचा तर मला स्वभाव माहितीच आहे, त्याचाही स्वभाव माहिती आहे. त्यामुळे ते दोघं कसे आहेत ते आता खरंच छान आहे. त्यांचा संसार छान आहे, मुलगा छान आहे आणि मुलगी नात पण छान आहे. आता आम्ही पुण्यात शिफ्ट झालो आहे, त्यामुळे पुण्यात पण खूप छान वाटतं आहे. एका वाक्यात सांगतो, आम्ही दोघं म्हणजे दीपक आणि लग्न झाल्यानंतर आमच्या घरापासून 4 मिनिटाच्या अंतरावर त्याचा ब्लॉक होता आणि माझा ब्लॉक होता. मोठे मोठे दोघांचे ब्लॉक होते. आम्ही आत्ता इथं आलो राहायला, तर एकत्र बसून निर्णय घेऊन आम्ही दोन्ही ब्लॉक विकून इथे एकत्र राहायला आलोय. अरे वा. म्हणजे याच्यात सगळं तुम्ही समजा. अरे वा 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 वा, खूप छान. मी मामी आहे तिची, म्हणजे या मामाची बायको. त्यामुळे तिची मुलगी, तिच्या मुली एवढी ती होती तेव्हापासून ओळखते मी तिला. आणि प्राजूबद्दल एकच सांगायचं तर अत्यंत गुणी आहे. त्याच्यानंतर उत्तम गृहिणी, प्रेमळ आई, उत्तम सून आणि आमची गोड भाची. अरे वा. आणि तसाच तिचा सहचर तिला सहचार्य करतो. त्यामुळे दोघांचा संसार एकदम छान, खूप गुणी आहेत. अरे वा वा, छान. नमस्कार, मी तिची बहीण आहे. लहानपणी आम्ही खूप मज्जा करायचो, कारण तेव्हा सुट्टीत काका मामाकडे जायचा असा एक उद्योग ठरलेला असायचा सुट्टीमधला. त्यामुळे अतिशय गुणी लहानपणापासून. आणि आम्ही दोघीजणी बहिणी आणि आमचे बाकी सगळे चुलत आणि आत्ते भाऊ सगळे मिळून आम्हाला दोघींना रडवायचे. हे आम्हाला अगदी आठवतं आहे की सगळे मिळून आमचं लहानपणी तुम्हाला रडवायचे? हां, दोघींनाही. बरोबर. आणि ते सगळे मोठे घरी करताय. दीपकही स्वभावाने खूप छान आहे, त्यामुळे दोघांचा खूप छान संसार चालू आहे. तर बघून खूप छान वाटतंय. व्हेरी गुड. मामा, महत्वाची नमस्कार. नाही, आमची प्राजू खूप चांगली आहे, दिसायला सुंदर आहे, जेवण उत्तम करते, चित्र चांगली काढते, काही जे म्हणाल ते सगळंच चांगलं करते. आणि दीपक आमचा आता काय आहे, राजा आहे आमचा. जावई आहेत आमचे, खूप चांगले आहेत दोघेही. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा याला बघितलं तेव्हा काय होती प्रतिक्रिया? नाही, ते पहिल्या जेव्हा राग होता कम्प्लीट. आमच्या बाजीला नेणारा कोण? म्हणजे असं होऊच शकत नाही. त्याच्यात मी मिलिटरीतला, त्यामुळे असं होऊच शकणार नाही ॲज इट इज. पण नंतर कळलं की ते आमच्या ओळखी, म्हणजे आमच्या मित्राची बायको, तिचा भाऊ आहे सक्का. म्हटलं गोखले म्हटल्यानंतर काय प्रॉब्लेम. अरे वा. त्याच्यामुळे गोखले दारब एकत्र जुळून आले. खूप चांगले आहेत दोघे, आई वडील पण चांगले आहेत. आणि ते पुण्यात आल्यामुळे आम्ही सगळे मामा, 3 मामा आहोत आम्ही, तिघे खूप आनंदी आहोत, कारण आमच्या जवळ आली आमची वाची. आणि कोणापासून सुरू करूया? सासूबाई? हां चालेल. चला सासूबाई. माझ्या 2 मुली, तशी तिसरी मुलगीच आहे. ती फार गुणी आणि हुशार आहे आणि मिळून मिसळून स्वयंपाक सुंदर करते. बरं. ज्यांचं लव्ह मॅरेज झालं, मला मोठा प्रश्न पडला होता की आता कसं काय व्हायचं यांचं आता ते. कारण ती तिकडची मारवाडी कंपनी, आमचे मराठा, आमच्याकडे मराठी लोक येणार, मग हे लोकांचं कसं काय करणार. पण तिने सगळं व्यवस्थित केलेलं आहे. आता तिच्यामुळे आम्हाला मारवाडी पण जेवण मिळतं आणि आमचं महाराष्ट्रीयन जेवण पण मिळतं. त्यामुळे आणि आता तर इस्त्रीचाही विषय सुटला आहे. ते बरोबर आहे. द्या. जावई खूप चांगलेच आहे. हो. आणि सासरचे सगळे सासू सासरे एकदम घरासारखे, एकदमच प्रेम मिळतं त्यांच्यावर. खूप प्रेम मिळतं. तुम्ही समाधानी आहात? एकदम खूप खुश आहात.
वा. खूप खुश आहे. दोघंही मेड फॉर इच अदर आहे आणि दोघंही एकत्र आहेत ते दोघांमुळेच आहेत. 12 वर्षापूर्वी आपण जी काही कलाकारी केली पण आज समाधान आहे की नाही तुम्हाला? हो, बेस्ट. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला द्या? मी या सगळ्यांची क्षमा मागेन, कारण की ज्या 2-3 वर्षामध्ये आमचं छान कम्युनिकेशन नाही होऊ शकलं, आम्ही भेटू नाही शकलो, ज्या ज्या लोकांनी सांगितलं की मी फिरतीये, मी इकडं जाते, त्या प्रत्येक वेळेस मी खूप चिडली आहे, रागवली आहे, खूप उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्या सगळ्यांचीच मला क्षमा मागायची आहे. आणि धन्यवाद? धन्यवाद मी तुमचेच करीन. अरे कारण तुमच्यामुळे आज हा म्हणजे सगळेजण जे माझ्याबद्दल छान छान बोलतायत ते मला ऐकायला पण मिळालं. तुम्ही सांगा, आज क्षमा कोणाची? असा हा निर्णय घेताना जे कोणी असे दुखावले गेले असतील की असं नाही करायला पाहिजे होतं वगैरे, अशा सगळ्यांचीच मी क्षमा मागेल की ज्यांना मी दुखावले असा निर्णय घेताना. आणि आभार 3-4 लोकांचे मला मानायचे जे खरंच प्रॉमिनंट आहेत, ज्यांचे आभार मानणं म्हणजे मला कंपल्सरी त्यांचे आभार मी मानलेच पाहिजेत. एक म्हणजे माझा मोठा मेवणा म्हणजे दीपूचा मोठा भाऊ, की ज्यांनी सर्वात जास्त अप्रोच केला पण सर्वात जास्त इनिशिएटिव्ह घेऊन हे सगळं जुळून येणारा तो. मग कसं केलं हो तुम्ही प्रपोज जुहू बीचला? बीचवर? हो, बीच. एवढ्या मोठ्या समुद्रावर? हो, मग काय. अरे काय जोरदार प्रपोज केला तुम्हाला. त्या चिडखोर आहेत, बघितलं? या मामींनी बरोबर सांगितलं. बाकी आपले नुसतं तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून कौतुक करत होते. असंच पाहिजे मामी. व्हेरी गुड. कशाला आलायस इथे? जा. आप आओ बाहर, हम छज्जे पे जाएंगे. तू जा ना इथून. अरे जी प्लीज आओ ना. मी नाही येणार, तू जा. हो ना. मी अम्मा उठल्या तर. तू प्लीज तिच्याशी बोल. अरे सकाळपासून डोकं उठवलंय तिने माझी. मग परी तिथे येते आणि त्याला म्हणते की मी तुझ्याशी फाईट करणार, आणि मग ती त्या राक्षसावर जादू करते आणि त्या जादूमुळे राक्षस छोटा 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 व्हायला लागतो. अरे विक्रांत, काय विशेष काम काढलंय? तुला ना प्रेमाबद्दल काही कदरच नाही. मला आहे की. मग कशाला आमच्या घरी येऊन चोंबडेपणा केला? अरे तुला माहितीये का आम्ही कोणाचा वाढदिवस साजरा करत होतो, का करत होतो? तू माझ्या घरी येऊन पचकलास ना, म्हणून आता माझं घराबाहेर पडणं मुश्किल झालंय. घरी सत्यनारायणाची पूजा वगैरे रे, तर सगळ्यांना इन्व्हाइट करायचं होतं. शनायाला सोडून. मी सगळ्यांना सांगतो शनायला सोडून. हे डेफिनेटली कुठल्या तरी पूजेबद्दल बोलत होते. मग मी विचारल्यावर खोटं का बोललेत माझ्या? आता म्हातारीला त्या विठ्ठलाचं दर्शन पार वर गेल्यावरच. आता तुम्हीच दोघं माझं विठ्ठल रुक्माई. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली 25 वर्षापूर्वी आम्ही एकत्र जन्माला आलोय. वी आर ट्विन्स. जुळी भावंड आहोत आम्ही. काय मी सांगितलं होतं ना ते नवरा बायको नसणार म्हणून? बघा. ए बाई, तुझ्या ट्रेनला दोन्हीकडे इंजिन होती, तू काहीच ठरवलं नव्हतं. काहीतरी तू आता बोलू नको, कळलं ना?